तर इराण आणि अमेरिकेमधल्या या शांती करारासंदर्भात संरक्षण तज्ञ मेजर जनरल अनिल बाम यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी. आपण पाहूयात. आपल्यासोबत निवृत्त मेजर जनरल अनिल बामसर आहे. सर, ज्या प्रकारे आता माहिती पुढे येत आहे की इराण आणि अमेरिकेमध्ये आता जो शांती करार आहे तो 19 तारखेला होणार आहे. कशा प्रकारे बघता आणि याचे काय पडसाद आता पुढील काळात पाहायला मिळणार आहे? ही जी बातमी आली आहे खूप दिवसांनी आली, जवळजवळ 3 महिने प्लस, म्हणजे जवळजवळ 107 दिवस झाल्यानंतर ही बातमी आली होती की सकारात्मक बातमी आहे आणि आनंदाची बातमी आहे पूर्ण जगाला की इराण आणि US मध्ये करार होणार आहे आणि दोन्ही बाजूंनी ह्या वेळेला ॲक्सेप्ट केलं आहे की जे जे पॉईंट्स त्या MOU मध्ये दिले होते. काल असं ठरलं होतं की रविवारी करार संधी होईल, पण तेव्हा इराणने म्हटलं तर आम्हाला माहितीच नाही आहे, संधी होणार आहे पण त्याला 2-3 दिवस लागतील. डोनाल्ड ट्रम्पचा काल वाढदिवस होता म्हणून त्यांना ते वाटत होतं की आज आपण 14 तारखेला हा करार करावा. ह्याचे पडसाद काय होतील पुढे? जर का इनिशियल माझी रिॲक्शन मला द्यायची असेल तर मी सांगेन की फर्स्ट राऊंड टू इराण. इराणचं भलेही कितीही आर्थिक व्यवस्था कमी झाली असेल, त्यांनी सैनिक शक्ती खूप खावलेली आहे, पण ज्या प्रकारे आपण ज्या मेहर न्यूजमध्ये त्यांचा MOUचा ड्राफ्ट पब्लिश झाला आहे, 14 पॉईंटचे ड्राफ्ट आहे, त्यात जर का पाहिलं तर जितके डिमांड्स इराणचे होते हे ॲक्सेप्ट झालेले आहेत. त्याच्यामुळे इराणचं वर्चस्व कायम आहे. डोनाल्ड ट्रम्पला गत्यंतर नव्हतं. 2-3 गोष्टी ज्या त्याच्या विरुद्ध होत्या ते एक होतं तर रायझिंग पेट्रोलियम प्राइजेस आणि नंबर 2 होतं की नोव्हेंबरमध्ये इलेक्शन्स आहेत, बाय इलेक्शन्स आहेत आणि अर्थव्यवस्था खूप कोलमडली आहे. त्याच्यामुळे त्याला युद्धविराम करण्याची जरूरत होतं. इराणने म्हटलं आहे की आम्ही न्यूक्लिअर प्रोग्रामवरती पुढे बोलू आणि जितके कन्सेशन्स इराणला पाहिजे होते ते सगळे मिळालेत. जसं की त्यांचं जे ॲसेट्स फ्रीज केले होते, जवळजवळ $24 बिलियन होते. अमेरिकेने म्हटलं आहे की करार झाल्याबरोबर 12 आम्ही सोडू आणि 12 उरलेले नेक्स्ट 60 डेजमध्ये जेव्हा न्यूक्लिअर डीलवरती बोलणं होईल तेव्हा होईल. आणि रिपेरेशन जे म्हणतात म्हणजे पुनर्वास करण्यासाठी पण फंड्स अमेरिका आणि अलाइड देश आणि ज्यांच्याकडे नुकसान झालं आहे ते त्यांना देणार आहेत. त्याच्यामुळे असं वाटतं आहे की आता ही संधी जी होणार आहे आणि डिक्लेअर केलं 19 तारखेला स्वित्झर्लंडमध्ये जेनिवामध्ये, असं वाटतं आहे की ही सर्वात जवळची वेळ आली आहे. कारण ह्याच्या आधी आपण जवळजवळ रोजच ऐकलं आहे की उद्या संधी होणार आहे, पण ह्यावेळा असं वाटतं आहे ही होईल आणि जगासाठी खूप सुखद आणि आनंददायी बातमी आहे. सर्वात चॅलेंजिंगमध्ये सर्वांना ज्याची प्रतीक्षामध्ये हर्मुजची समुद्रधुनी खुली होणार का? आणि झाली तर तिथे पेरून ठेवलेले भूसुरुंग आहे त्याचं काय? काल आपण पाहिलं होतं, स्टेटमेंट दिलं होतं डोनाल्ड ट्रम्पनी की साईन झाल्याबरोबर हॉर्मुज उघडेल. हॉर्मुज असं एका दिवसात उघडण्यासारखं ठिकाण नाही आहे, कारण तिथे जसं तुम्ही म्हणालात पाण्यातले सुरुंग माइन्स लेआउट केले आहेत. माइन्स ड्रिफ्ट होतात पाण्यामध्ये, त्याच्यामुळे जिथे ले केलं आहे तिथे आहेत की नाही आणि त्यांना सगळ्या निष्काम करणं किंवा त्यांना अपलिफ्ट करणं खूप जरुरी आहे. नेव्हीचं जे ब्लॉकेड होतं US कडनं त्यांना विड्रॉ करावं लागेल आणि डीप सीमध्ये जावं लागेल. जे इराणचं ब्लॉकेड होतं आणि जे वर्चस्व होतं त्यांना पण करावं लागेल. हे सगळी पूर्ण कारवाई करायला जवळजवळ 20 दिवस ते 1 महिना लागेल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.